शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांची खुलेआम गुंडगिरी. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकांना फोनवरून अर्वाच्य शिवीगाळ आणि धमकी. महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांची जीभ घसरली. मी आमदार नंतर आधी शिवरायांचा मावळा. महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही. शिवीगाळ प्रकरणावर संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण. तर कायदेशीर लढाई लढणार प्रकाशक प्रशांत आंबी हे सुद्धा आक्रमक. कोल्हापुरात आमदार संजय गायकवाडांविरोधात तीव्र संताप. सामाजिक संघटनांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन. गायकवाडांच्या विरोधात तक्रार दाखल करणार अटकेचीही मागणी. त्या टप्प्यात बंपर वोटिंग. सायंकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 90% मतदाराची नोंद. तर तामिळनाडूमध्ये सुद्धा 5 वाजेपर्यंत 82.24% मतदान. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.44% मतदान. सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद. 4 मे रोजी पोटनिवडणुकीचा निकाल लागणार. अजित पवारांनी बारामतीसाठी मोठे योगदान दिलंय. विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊ. मतदानापूर्वी दादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. 2029ला मी उमेदवार व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा. जय पवारांकडून निवडणूक लढण्याचे संकेत. तर बारामतीमध्ये 2029ला जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते. रोहित पवारांचं भाष्य. तर आता पवार विरुद्ध पवार लढाई नको तशी आमची इच्छाही नाही. युगेंद्र पवारांची भूमिका. तर कुटुंब म्हणून एकत्र राहायला हवं. जय पवारांचं भाष्य. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 5 वाजेपर्यंत 50.74% मतदान. वडील सोबत नाहीत पण आशीर्वाद पाठीशी. अक्षय कर्डिलेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त. शरद पवारांना ब्रीचकँडी रुग्णालयामधून डिस्चार्ज. पवारांची प्रकृती उत्तम. सध्या डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला. 10 ते 12 दिवसात महाराष्ट्र दौरा सुरू करणार. रोहित पवारांची माहिती. 1 मे पासून मराठी सक्तीच्या विरोधात अमराठी रिक्षा चालकांसाठी गुणरत्न सदावर्ते मैदानात. राज ठाकरे वैचारिक दिवाळखोर असल्याची टीका. मीरा भाईंदरमध्ये सदावर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने. संप करायचाय त्यांनी करावा पण मराठी माणसाच्या अंगावर आल्यास रस्त्यावर तुडवणार. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांच्या आंदोलनावरून अमित ठाकरेंचा इशारा. राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा. साताऱ्यातील ओझरे गावात जनजीवन विस्कळीत. भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू. तर धाराशिव, सोलापूर, लातूरमध्ये पिकांचं मोठं नुकसान. पंचनाम्याची मागणी. राज्यात पुढील 3 दिवस वादळी पावसाचं संकट. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट. विदर्भ वगळता सर्वत्र वादळी पावसाची शक्यता. विदर्भात उन्हाचा कहर. अकोल्यामध्ये सर्वाधिक 11 बाधितांसह राज्यातील उष्माघाताची रुग्णसंख्या 39 वर. आरोग्य विभाग सतर्क. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. 3.5 शक्तीपीठांपैकी एक सप्तशृंगी मंदिर ट्रस्टमध्ये तब्बल 22 किलो चांदीची तफावत समोर. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश. मोंदो अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 5व्या गुन्ह्यामध्ये 6 मे पर्यंत खरातची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. एसआयटी 6व्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा मागणार. आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा सामना. वानखेडेवर संध्याकाळी 7:30 वाजता दोन्ही संघ भिडणार. कोण बाजी मारणार याकडे लक्ष. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.